गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता बघा, आपण टीईटी साठी अध्ययनाचे संक्रमण यावर प्रश्न खूप वेळा विचारले गेलेले आहेत. हा टॉपिक आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. याचे प्रकार नेमके काय असतात, कशा पद्धतीने अध्ययनाचे संक्रमण होतं हे आपण समजून घेऊ. बघा, आता आपण अध्ययन संक्रमण काय नेमकं आपण काय ते समजून घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अध्ययन संक्रमण एकदा समजलं त्यानंतर त्याचे प्रकार हे समजतील. अध्ययन संक्रमणाची व्याख्या: एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, संपादन केलेली कौशल्य, तंत्र, वृत्ती, सवय यांचा त्याचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणास होतो, म्हणजे आपल्याला होतो, अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणतेही संक्रमण असे म्हणतात. म्हणजे काय, आपण एखादं कौशल्य शिकलो, म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, मग त्यानंतर तुम्हाला ते प्रकार व्यवस्थित समजतील. अध्ययन संक्रमण म्हणजे काय, का आपण एखादं ज्ञान मिळवलं किंवा कौशल्य मिळवलेलं आहे, आपल्याला ते दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी उपयोगी ठरलं तर मग काय होईल, ते धन संक्रमण होईल. बरोबर आहे का नाही? त्या अडथळा निर्माण होत असेल, प्रतिकूल परिणाम होत असेल, हे आपण समजून घेऊ. म्हणजे एवढं समजून घ्या का जे आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञान मिळवल्याचा आपल्याला काय म्हणतो, सकारात्मक, म्हणजे काय उपयोग होतो, नाही होतो, किंवा त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो, यालाच अध्ययन संक्रमण असं म्हणतात. आणि हे अध्ययन संक्रमणाचे प्रकार आपण खाली काळजीपूर्वक समजून घेऊया. बघा, पहिला आहे धन संक्रमण, बघा त्याच्यानंतर ऋण संक्रमण, त्याच्यानंतर शून्य संक्रमण. हे 3 प्रकार आहेत, ते आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. सर्वात पहिले आपण धन संक्रमण म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. धन संक्रमण म्हणजे धन संक्रमण काय असतं, मग तुम्हाला प्रश्न तसाच येऊ शकतो, मग फक्त वाचून घ्यायचं, काळजीपूर्वक समजून घ्या. धन संक्रमण एका विशिष्ट परिस्थितीत केलेले अध्ययनाचा दुसऱ्या पद्धतीत करावयाच्या अध्ययनास जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एखाद्या विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा अध्ययनास धन संक्रमण असे म्हणतात. म्हणजे काय, एखादं कौशल्य तुम्हाला, पहिले तुम्ही तुमच्याकडे एखादं कौशल्य शिकलेले आहेत, पण त्या कौशल्याचा उपयोग तुम्हाला दुसरे कौशल्य करण्यासाठी, म्हणजे दुसरं कौशल्य शिकण्यासाठी पण मदत होत आहे किंवा ज्ञान मिळवण्यासाठी मदत होते, याला धन संक्रमण म्हणतात. उदाहरणार्थ कसं, बघा, सायकल चालवण्याचा उपयोग मोटरसायकल चालवण्यासाठी होतो. बघा, म्हणजे आपण पहिले सायकल शिकलो, सायकल शिकल्यानंतर आपल्याला म्हणजे तो तोल सांभाळणं, आपण काय म्हणतो, आपण ते हँडल असेल ते पकडणं, बॅलन्स, या सगळ्याचा उपयोग कुठे झाला, मोटरसायकल चालवण्यामध्ये झाला. म्हणजे काय झालं, धन संक्रमण झालं ना, धन झालं, कारण सायकल चालवण्याचा ज्ञानाचा उपयोग कुठे झाला, मोटरसायकल चालवण्यामध्ये झाला. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, पूर्व ज्ञानाचा उपयोग जर तुम्हाला दुसरं ज्ञान सोप्या भाषेत काय, पूर्व ज्ञानाचा उपयोग जर तुम्हाला दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी होत असेल तर याला धन संक्रमण म्हणतात. काय म्हणताय, धन संक्रमण, ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, उपयोग. त्यानंतर दुसरं उदाहरण दिले, बघा, मराठी लिखाणकाम करण्याचा उपयोग हिंदी लिखाणकाम करण्यासाठी होतो. बघा, आपण ज्या वेळा मराठी लिहितो, मराठीच्याच पद्धतीने काय केलं जातं, हिंदी लिहितोय. म्हणजे आपण पहिले मराठी मातृभाषा लिहिणं शिकलो, त्याच्यानंतर हिंदी, म्हणजे मातृभाषा ज्या पद्धतीने लिहिली जाते त्याच पद्धतीने हिंदी भाषा लिहिली जाते. म्हणजे पूर्वी ज्ञान जे मिळवलेलं होतं त्या ज्ञानाचा उपयोग कुठे झाला, आपल्याला मराठी शिकण्यासाठी, म्हणजे हिंदी शिकण्यासाठी झाला, किंवा हिंदीचं लिखाणकामसाठी पण झाला. त्याला काय म्हटलं जाईल, आपल्याला धन संक्रमण म्हटलं जातं. निष्कर्ष दिलेला आहे, निष्कर्ष फक्त तुम्हाला आता समजून तर गेले, पण वाचून घ्या. एखाद्या परिस्थितीत मिळवलेले कौशल्य, ज्ञान हे दुसरे कौशल्य मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी उपयोगी ठरते, याला धन संक्रमण असे म्हणतात. एकंदरीत याचा दुसरे कौशल्य मिळवण्यासाठी फायदा होतो. म्हणजे काय, धन संक्रमण म्हणजे काय, का आपण जे पूर्वी ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. काय, सोप्या भाषेत फायदेशीर ठरतं, याला धन संक्रमण असं म्हटलं जात. झाला एक प्रकार. त्याच्यानंतर आता ऋण संक्रमण आपण समजून घेऊ. काय समजून घेऊ, ऋण संक्रमण काय असतं. ऋण संक्रमण म्हणजे काय, आपण धन बघितलं, आता ऋण संक्रमण पण समजून घ्यावं लागेल. ऋण संक्रमण एखाद्या एका विशिष्ट परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या, म्हणजे दुसऱ्या पद्धत असेल किंवा दुसऱ्या परिस्थितीत जे अध्ययन असेल, करावयाच्या अध्ययनात विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळवताना अडथळा निर्माण करत असेल, अशा संक्रमणाचं ऋण संक्रमण असे म्हटलं जातं. म्हणजे काय, एखादं तुमचं पूर्वीचं ज्ञान आहे आणि या पूर्वीच्या ज्ञानाचा किंवा पूर्वीचं जे कौशल्य आहे त्यामुळे दुसरं कौशल्य मिळवण्यासाठी अडचण निर्माण होते. काय निर्माण होते, अडचण निर्माण होते, किंवा अडचण निर्माण होते म्हणजे काय, ऋण होतंय, बरोबर आहे का नाही. अडचण निर्माण होणे म्हणजे काय, ऋण, म्हणजे एक कौशल्य मी मिळवलेलं आहे
पण त्याचं दुसरं कौशल्य मिळवण्यासाठी काय होतंय, मला अडचण निर्माण होतंय पहिल्या कौशल्यामुळे. आता उदाहरण तुम्हाला दिले बघा, इंग्रजीतील वाक्यरचना शिकताना मराठीतील वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करते. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे इंग्रजीचं कर्ता क्रियापद आणि मराठीचं कर्ता क्रियापद. काय होतं, आपण मराठी पद्धतीने गेलो तर कर्ता आणि क्रियापद काय असतात आपल्याला माहिती आहे, आणि इंग्रजीचे काय असतात हे आपल्या, म्हणजे काय होतं याच्याने, काय होतं आपण मराठीचा विचार करायला जातो पण ते इंग्रजीमध्ये वेगळं असतो. मग यामुळे काय होतं, अडथळा निर्माण होतो का, नाही तर अडथळा निर्माण होतो. म्हणजे काय, एवढं लक्षात ठेवायचं, पूर्व ज्ञान जे मिळवले त्याचं दुसरं कौशल्य शिकण्यासाठी अडचणी निर्माण होत असेल, अडथळा निर्माण होत असेल, याला ऋण संक्रमण म्हणतात. उदाहरणार्थ बघा इथे दिलेले, मराठीत आपण कर्ता क्रियापद अशी रचना करतो. तुम्हाला उदाहरण पण दिलेले, मराठीत आपण कर्ता कर्म क्रियापद अशी रचना करतो, पण इंग्रजीत मात्र कर्ता क्रियापद नंतर कर्म अशी रचना करतो. म्हणजे झाली का नाही अडचण निर्माण. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की पूर्वीचं ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी किंवा दुसरं कौशल्य मिळवण्यासाठी अडचण निर्माण करत असेल तर याला ऋण संक्रमण असं म्हटलं जातं. बघा इथे दिले तुम्हाला अजून समजवण्यासाठी, मराठीत लिंगभेदाच्या अभ्यासानंतर हिंदीतील लिंगभेद शिकवताना काही वेळा अडथळा निर्माण होतो. उदाहरण, मराठी भाषेचे पुस्तक तर हिंदीची श्रीलिंगी, हे काळा पुस्तक हे नपुसक, म्हणजे मराठी भाषेत काय आणि हिंदीमध्ये काय श्रीलिंगी. मुद्दा कळाला. त्याच्यानंतर मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी भाषा बोलू लागला तर पूर्वीचे मिळवलेले ज्ञान नंतरचे ज्ञान मिळवताना अडचणी निर्माण होतात. आता अडचणी निर्माण होतात म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा मराठी शब्द असेल तो वारंवार त्याच्यामध्ये येत असेल, आपण पण बघा खूप हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो पण आपल्यामध्ये काय होतात, ते मराठीचे शब्द येऊन लागतात, होतं का नाही, तर मराठीचे शब्द बोलताना येऊन लागतात. म्हणजे आपण जरी, पण ते अडथळा निर्माण होतोय ना, अडथळा निर्माण होतोय. त्याच पद्धतीने बघा, आता जर तुम्ही मराठी असेल, हिंदी लिखाण काम करत असेल तर तुम्हाला माहितीये तुम्ही कशा पद्धतीने लिहित जातात, का डाव्या बाजूकडून काय काय करत जातात, डाव्या बाजूकडून आपण मराठी लिहित जातो तर काय ह्या पद्धतीने इकडच्या बाजूने लिहित जातो, काय जातो इकडच्या बाजूने. पण जर तुम्हाला उर्दू लिहायचं असेल तर उर्दू लिहायचं असेल तर उर्दू या बाजूने लिहिलं जातं, काय लिहिलं जातं, या बाजूने लिहिलं जातं. म्हणजे एवढं लक्षात आलं का ज्या ठिकाणी आपण जे पूर्वीचं ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर याला ऋण संक्रमण असं म्हटलं जातं. कळालं, एकदम सोपा टॉपिक. आता शेवटचा टॉपिक आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय हे आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. एवढं क्लिअर आलं म्हणजे तुमचे जे संक्रमण जे हा टॉपिक आहे अध्ययनाचा तो टॉपिक क्लिअर झाला. बघा शून्य संक्रमण काय बघणार आहोत आता आपण, शून्य संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय, शून्य संक्रमण झिरो ट्रान्सफर म्हणजे काय, काहीच फरक पडत नाही. एवढं लक्षात घ्या, एवढी व्याख्या वाचण्यापेक्षा शून्य संक्रमण म्हणजे काय, पूर्वीचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा चांगला पण परिणाम होत नाही आणि वाईट पण परिणाम होत नाही. म्हणजे तो ऋण पण होत नाही आणि धन पण होत नाही, काहीच होत नाही, कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे काय, आपण बघितलं धन संक्रमण म्हणजे काय, फायदा झाला तर धन संक्रमण, अडथळा निर्माण झाला तर ऋण संक्रमण. आणि शून्य संक्रमण काय म्हणतं, का काहीच होत नाही, जे पूर्वीचं ज्ञान मिळवलंय ना त्याचा कवडी मात्र दुसरं ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग होत नाही आणि अडथळा पण निर्माण होत नाही. समजून घेऊ आपण. शून्य संक्रमण दोन्ही परिस्थितीत अगदी भिन्न असतील, दोघं परिस्थिती भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनाचा अनुकूल किंवा अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही, त्यावेळी त्या संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हणतात. आता आपण काळजीपूर्वक घेऊ कसं शून्य संक्रमण होतं. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्ययनाचा साधक किंवा बाधक काहीच परिणाम ठरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इतिहास खूप चांगला आहे तुमचा पण गणितासाठी त्याचा उपयोग नाही, अडथळा पण निर्माण होत नाही ना. अडथळा निर्माण होतो का, सर माझा इतिहास स्पेशल आहे मग मला गणितामध्ये अडचणी होतात. अडथळा पण म्हणजे इतिहासाचं ज्ञान तुम्हाला गणितामध्ये अडचणी निर्माण करेल का, तर अजिबात नाही. आणि फायदा पण करेल का, तर नाही. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, अशा म्हणजे काहीच त्याच्यावर फायदा होत नाही. बघा म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे का नाही, का कुठेही त्याचा फायदा पण होत नाही ना अडचण पण येत नाही. त्यानंतर सायकल शिकण्याचे कौशल्य आणि टंकलेखन टायपिंग कौशल्य यांचा एकमेकाशी काय संबंध, काहीच परिणाम होत नाही. आता उदाहरणार्थ तुम्हाला खूप सायकल येते, खूप चांगली आहे सायकल येते, मग असं होणार का तुम्हाला सायकल येते म्हणजे तुमची टायपिंग स्पीड पण चांगला असेल, तर नाही ना. काही परिणाम होईल का, नाही. तर तुमचा टायपिंग स्पीड खूप चांगला असेल मग असं होईल का तुम्हाला सायकल येईल, तर नाही. म्हणजे दोघं कौशल्याचा एकमेकाशी काहीच प्रभाव होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पॉइंट दिलाय बघा, म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी, धावण्याच्या कौशल्याचा वाचनाच्या कौशल्याची अर्थार्थी
काही संबंध नाही. स्वयंपाक करण्याच्या कौशल्याचा विणकाम करण्याचा कौशल्याशी कोणताही संभव नाही. म्हणजे काय, आता तुम्ही धावणे किती जरी आता सर मला खूप स्पीड आहे, असं आहे तसं आहे, पण त्याचा वाचनाचे काही संबंध आहे का? किंवा सर मला खूप चांगलं वाचन येतं, मग याचा अर्थ मी खूप पळू पण शकेल असं होईल का? म्हणजे काही संबंध आहे का? तर अजिबात नाही. स्वयंपाक करण्याचं कौशल्य विणकाम करण्यासाठी उपयोगी येत नाही. जर तुम्ही स्वयंपाक करता, त्या कौशल्याचा उपयोग तुम्हाला विणकाम करण्यासाठी होणार आहे का? तर अजिबात होणार नाही. म्हणजे ज्या कौशल्याचा मग अडचण पण निर्माण होत नाही ना. सर मला स्वयंपाक खूप चांगला येतो, त्यामुळे मला विणकाम येणार नाही, किंवा विणकाम चांगलं येतं त्यामुळे स्वयंपाक येणार नाही. म्हणजे कुठला परिणाम होतोय का? दोघं कौशल्य एकमेकावर कुठलाही परिणाम करत नाही. त्याला काय म्हटलं जाईल? शून्य संक्रमण म्हटलं जाईल. हा व्हिडिओ अशाच पद्धतीने समजून घ्या आणि तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना बॅच बद्दल लवकर सांगा. कारण वेळ निघून गेल्यावर आपण काय म्हणतो, जेवढ्या लवकर तुमचं सीडीपी कंप्लीट होईल तेवढाच फायदा होईल. वेळेवर हे होत नाही. बाकीचे तुम्हाला विषय टार्गेट करायचे, कारण टीईटी तुम्हाला माहिती आहे हार्ड असते. चालेल, बाकीच्या विद्यार्थ्यांना लवकर सांगा.